गुन्हे त्याला ते मिळत नाही, ते म्हणतात ही दुखणं घरीच असलेलं बरं. जसं देवाला स्वरूप आहे, सामर्थ्य आहे, स्वभाव आहे, तसं आपल्यालाही स्वरूप आहे, सामर्थ्य आहे, स्वभाव आहे. तसा संतांनाही स्वरूप आहे, सामर्थ्य आहे, स्वभाव आहे. विठ्ठला संतांचा विचार करत असताना संतांच्या स्वरूपाचा विचार करा, संतांच्या सामर्थ्याचा विचार करा, संतांच्या स्वभावाचा विचार करा. स्वरूपाचा विचार करायला जर तुम्ही गेलात तर संत संत काय आहेत? देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. देवभक्तपण तुका म्हणे नाही भिन्न. स्वरूपाच्या दृष्टीने देव आणि संत वेगळे नाही, ती एकच आहेत. सामर्थ्याचा विचार करत असताना नवे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. आळंदीहून पंढरपूर पर्यंत वारकऱ्यांचा हा भावनेचा लोंढा वाहतच आहे. वारी कमी झाली, वाढली, काय झालं काय? टीका करणारे वाढले, त्याच्या कित्येक पटीने वारी करणारे वाढले. असा दिवस उजडू नये म्हणजे झालं. आळंदीहून निघालेल्या दिंडीतला पहिला माणूस पंढरपुरात आणि लास्टचा आळंदीतच असावा. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानोबारायांनी खरंच भिंत चालवली आहे का यावर संशय घेणाऱ्या जड लोकांनी हे बघावं. याला सामर्थ्य म्हणतात. आणि स्वभावाच्या दृष्टीने सगळ्यांविषयी कृपाळू, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, अशा तीन चर्चा संतांच्या संबंधाने होत असतात. आणि या तीन गोष्टी लोकांना सांगितल्या की लोकांना संतांच्या विषयी मनात प्रेम निर्माण होईल, लोक संतांच्या सन्निध येतील, लोक संतांच्या सेवेत येतील आणि सेवेत आलेल्या लोकांचं कल्याण होईल. हे तुकाराम महाराज ध्यानात घेऊन हा अभंग लिहितात. संत कसे आहेत हे सांगण्याचं काय कारण? हे लोकांना सांगितलं की त्या सद्गुणांचं दर्शन झालेली लोक जवळ येतील. त्याचं कारण असं आहे, या कलियुगात संतांच्या जवळ गेल्याशिवाय उद्धाराची कोणी कल्पनाही करू नये. उद्धाराशी ठाव नाही भाग्य हिना, विन्मुख या चरणा विन्मुख, तया भाग्य हिना उद्धाराशी ठाव नाही. हा अन्वय आहे. आणखी सोपं बोलू, संग जर चुकला तर उद्धाराची क्षमता असलेली माणसं पतनाकडे जातात, आणि संग जर बरोबर झाला तर पतनाची खात्री असलेली माणसं सुद्धा उद्धरतात. कोणाला वाटलं होतं का की हा माणूस रामायण लिहिल? रामाच्या आधी फेमस होते. कशासाठी? असं म्हणतात, एक ब्राह्मण मारला की रांजणामध्ये एक खडा टाकायचे, असे 7 की 17 रांजण भरले होते. ओपन ओबीसीची तर गणतीच नसेल. नाही, कोण करी गणना? इतका पापी, इतका दुष्ट, इतका दुराचारी. पण आज रामकथा त्यांना वंदन केल्याशिवाय सुरू होत नाही. त्यांना पहिलं वंदन करावं लागतं. कुजंतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. नारदांच्या एका भेटीने, त्या सत्संगाने सगळी चक्र फिरली, सगळी चक्र फिरली. कुऱ्हाड घेऊन उगारायला आला होता. नारद शांतपणे राहिले, शांत राहिले. परिणाम, नारदांचे पाय धरले वाल्याने. सोपं बोलू का? समाजात वाल्या आणि नारद एकमेकाला भेटतच राहतात आणि त्या भेटी व्हायला पण पाहिजे, त्याला इलाज नाही. नारद नारद आहे हेही कळतं आणि वाल्याच्या उद्धाराची तजवीजही होते. ते भेटत राहतात. इतक्या उग्र प्रकृतीचा वाल्या नारदांच्या जवळ आला. महाराज, वाल्या आणि नारदाची भेट झाली. नारद वाल्यासारखे नाही झाले, वाल्या नारदांसारखा झाला. आणि समाजात असंच घडलं पाहिजे. वाल्या आणि नारद भेटतील ना, तेव्हा वाल्या नारदासारखे झाले पाहिजे. कधी कधी नारद वाल्यासारखे होऊ लागतात. विठ्ठला. संग कुणाचा कुणी केला हा प्रश्न उरतो शिल्लक. हमखास हा अगदी पतनाला जाईल. पण असं असताना नारदांच्या सहवासाने
वाल्यांचं जीवन बदललं. आणि तोच संघ जर चुकला तर योग्य माणूस सुद्धा पतनाकडे जातो. श्रीमद भागवताच्या 6व्या स्कंधाच्या आरंभाला काही कारणास्तव शुकदेवजी महाराजांनी एक गोष्ट सांगितली राजाला. कान्यकुब्ज नगरातला अजामेळ चालला होता पूजेची सामुग्री आणायला, आणि अशा प्रवासात तो मधल्या गलीतून जात असताना एक जार पुरुष वेश्येबरोबर कामक्रीडा करत होता. ते त्याच्या पाहण्यात आलं. मनात ती गोष्ट भरली. परिणाम किती पतनाकडे गेले हे आपल्याला पाहायला मिळेल. पूजेची सामुग्री आणायला गेलेला माणूस क्षणाच्या कुसंगाने पतनाकडे जातो. म्हणून जीवनामध्ये सत्संग अत्यावश्यक आहे. तो कोणत्याही स्वरूपाचा घडो. ज्ञानोबारायांनी इतकी मुभा दिली, अगावरी फोडावयाची लागी, लोह मिळो का परिसाची अंगी, की जे मिळतेनी प्रसंगी सोन्याची होईल. संत समागम एखादी परी, व्हावे त्याचे द्वारी श्वान याते. जेवणावरून उठवायला आले होते, जेवण मिळू नये ही तजवीज करायला आले होते ना. कोण? विसोबा महाराज. माऊलीला जेवण मिळू नये, माऊलीला जेवण मिळू नये, मांडे भाजले जाऊ नयेत यासाठी प्रयत्न करण्याच्या निमित्ताने विसोबांना ज्ञानोबारायांचा सहवास मिळाला. पण तो सहवास वाया गेला नाही. किती मोठं झालं. ज्यांनी ज्ञानोबारायांना जेवू दिलं नाही त्यांना ज्ञानोबारायांनी इतकं मोठं केलं का जे देवाला जीव घालतात त्यांचे गुरु ह्यांना केलं. विठ्ठला मग अशा संतांच्या संघाबद्दल प्रेम निर्माण व्हावं याकरता त्या संतांची ओढ निर्माण होईल असं काहीतरी सांगितलं पाहिजे यांना. आणि त्या सांगण्याच्या प्रयत्नात कधी स्वरूपाचं चिंतन केलं. ते कसे असतात, कसे वागतात, त्यांचं राहणं कसं आहे. भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी. कधी कधी त्यांचं सामर्थ्य वर्णन करत गेलेत. जेही निमिष मात्रे देह पालटिला, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. ते तुकाराम महाराज आज स्वरूप सामर्थ्याच्या पलीकडे स्वभावाची चर्चा करतात की असे संत स्वभावाने कसे असतात. तो स्वभाव सांगताना पुन्हा त्या स्वभावात या 3 गोष्टी सांगतात. या अभंगात स्वभावाचं स्वरूप आहे, स्वभावाचा स्वभाव आहे आणि स्वभावाचं सामर्थ्य आहे, आणि 3 गोष्टी दिसल्यावर घेतलेला निर्णय आहे. विठ्ठला नाना महाराज आमच्या संतांनी वारकरी कीर्तनाच्या निरूपणाची पद्धतच इतकी छान करून ठेवली आहे की प्रत्येक अभंगावरचं प्रत्येक कीर्तन म्हणजे प्रत्येक एक PhD प्रबंध आहे. विठ्ठला त्या पदांभोवती केलेला तो गुंजारव आहे. या अभंगाचं पहिलं चरण हा स्वभावाच्या स्वरूपाचा विचार सांगणार आहे. यातलं दुसरं चरण स्वभावाचा स्वभाव सांगणार आहे. तिसरं चरण स्वभावाचं सामर्थ्य सांगणार आहे. आणि चौथं चरण स्वभाव पाहून घेतलेला निर्णय आहे. विठ्ठला जर या अभंगातून तुकाराम महाराज संतांचा स्वभाव व्यक्त करतात तर तो लोकांसमोर का व्यक्त करतात. त्याचं उत्तर मी आपल्याला या अभंगावर बोलताना जे प्रतिज्ञा वाक्य सांगितलंय त्यात दडलेलं आहे. प्रतिज्ञा वाक्य कशाला म्हणतात. अभंगावर निरूपण करत असताना जे पद निरूपणाला घेतलंय त्या अभंगाच्या सगळ्या शब्दांचा भाव ज्या एकाच वाक्यात ध्वनित झाला पाहिजे त्या वाक्याला प्रतिज्ञा वाक्य असं म्हणतात. तेव्हा कोणतंही निरूपण करत असताना त्या सगळ्या शब्दांचा भाव ध्वनित करणारं वाक्य मांडलं पाहिजे. हा अभंगावर बोलणाऱ्यांसाठीचा नियम आहे. विठ्ठला कारण त्याच्यात आता एक क्रांती झाली. अभंगावर कीर्तन पण असू शकतं. कोणाचा कोणाशी नघडे संबंध आहे शुद्ध बुद्ध ठाईची ठाई. प्रतिज्ञा वाक्य काय आहे. जे सगळ्यांना समजायला पाहिजे ते समजण्यासाठी समजलेलं समजवणारी ही रचना आहे असं मी पहिलं वाक्य बोललोय. मग आता प्रश्न असा आहे लोकांना समजलं काय पाहिजे, लोकांना काय समजलेलं नाही.
न समजलेलं समजवण्यासाठी तुम्ही जे समजलेलं सांगायला घेतलंय ते काय आहे? शास्त्रामध्ये शाखाचंद्र नावाचा एक न्याय आलाय. शास्त्रात हजारो न्याय आलेत, त्यात शाखाचंद्र हा न्याय आहे. एखादाच न्याय माहीत असला तरी हजारो न्याय आलेत असं बोलायचं माहीत पाहिजे विठ्ठला. काय झालं, आजोबाकडे नातवानी हट्ट धरला, मला चंद्रच बघायचा आहे. आता तिथी शुक्ल द्वितीया, चंद्र कुठून दाखवणार, नुकतीच अमावस्या ओलांडलेली. आजोबा प्रयत्न करतात, ते हट्ट सोडीना. ते म्हणाले चला आपल्याला स्लॅबवर जावं लागेल, गच्चीवर जावं लागेल. गच्चीला गेल्यानंतर तिथं चिंचेचं झाड होतं. आजोबांनी सांगितलं तुला चंद्र बघायचं आहे ना, ते चिंच बघ. तोणाला मला चिंच नाही बघायची, मला चंद्र बघायचा आहे. अरे हो, तुला चंद्र बघायचा आहे ते मला कळतं, पण पहिले चिंच तर बघ. हा बघितली चिंच, त्याचं काय, त्याची ती उजव्या बाजूची वरची फांदी हलती ती दिसली का? म्हणे हो दिसली. भाग्यवान होते दोघे, का टेरेसवरून चिंच दिसत होतं विठ्ठला. आपण केलेलंच दिसतं, चिंच काहीच दिसत नाही. श्रोते हो, त्या चिंचेचं पान हलतंय म्हणे, ते बघ. हा दिसलं, तिथं काय, तिथं कुठे चंद्र आहे? त्या हलणाऱ्या पानाच्या बरोबर वरच्या बाजूला जी पांढरी दिसते ना, ती आजची कोर, म्हणजे तो आहे आजचा चंद्र. समजवायचा होता चंद्र, समजत नव्हता चंद्र, समजली होती चिंच. समजलं? न समजलेला चंद्र समजावण्याकरता समजलेली चिंच समजवावी लागली. समजलं आता विठ्ठला? तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला समजवायला आलेत संत. जे संत तुम्हा आम्हाला समजावतायत ते आम्हाला समजलेले नाही आहेत. आपल्याला समजण्याचं काही कारणच नाही, कारण संत समजण्याचा निकष आहे. तुका म्हणे अंगी भावे मी काल आमच्या गंधर्व सभेला सांगत होतो, कीर्तनाची श्रीमंती काय आहे हे चाकरवाडीला आलं तरीच महिमान येईल कळू. वा वा, क्या बात आहे. चाकरवाडीचं व्यासपीठ म्हणजे कीर्तन भक्तीचं ऐश्वर्य आहे विठ्ठला. मला वाटतं पहिल्या दिवशी मेंगडे बाबा बोलून गेले, ऐसे गायक ऐसे टाळकरी, असं कुठेही सांगा ना. कधी कधी आम्हाला असा योग येतो, ते टाळकरी आहेत का टाळाटाळ करी आहेत कळतच नाही. एक दिवस तर असा योग आला, ओंकार महाराज, 2 गायक, 1 वादक आणि 1 विनेकरी, 5वा मी. मी म्हटलं बरं आहे तुम्ही 4 आहेत, झालं मध्येच काही कमी जास्त, 4च लागतात विठ्ठला. संत लोकांना समजतायत कुठे? बरं समजले तर पाहिजेत, कारण संताविण प्राप्ती नाही अशी वेद देती ग्वाही. हे माळरान माळ घातलेल्या लोकांचं रान झालं. माऊली आले म्हणूनच ना, माऊली आले म्हणूनच ना. मग संत समजले पाहिजेत, संत कळले पाहिजेत. नाही कळलं तर अवघड आहे, पण ते लोकांना समजत नाहीत. भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ या गती आणि काशी. मग त्या संतांचा भाव समजवण्याच्या प्रयत्नात लोक सांगतात, बाबा ते समर्थ आहेत, ते प्रेमळ आहेत, ते कृपाळू आहेत. पण ते प्रेमळ आहेत हे कळतो कुणाला? मग संतांनी असा विचार लक्षात घेतला, यांना संत समजवायचे असतील तर आपण त्याशिवाय यांना ते समजवू शकत नाही.
जोपर्यंत यांना समजलेलं समजावलं जाणार नाही. लोकांनी विचारलं, संत प्रेम करतात म्हणजे कसं प्रेम करतात, किती प्रेम करतात, केवढं प्रेम करतात, कधी प्रेम करतात. महाराज म्हणतात यांना संताचं प्रेम कळणार नाही, हे संसारी आहेत. यांना संताचं प्रेम कळणार नाही, पण यांना आईचं प्रेम मात्र कळलेलं आहे. यांना आई कळलेली आहे. आई आपल्यावर किती प्रेम करते हे यांना माहिती आहे. मग यांना जर आईचं प्रेम माहीत असेल तर आता यांना आपल्याला संतांचं प्रेम समजावून सांगणं सोपं जाईल. तुकोबाराय म्हणाले, जशी आई लेकराच्या भल्याचाच विचार सतत चित्तात करते ना जन हो, तसे माझे संत आहेत. हा दृष्टांत पहिल्या स्वामी माऊलीचं लेकरू आहे. ते लेकुराचे हित आहे माऊलीचे चित्त. लोकांना आकलन होईल की संत किती प्रेम करतात. ज्याप्रमाणे माऊलीचे चित्त लेकुराचे हित वाहे तसे संत त्यांचा स्वभावाच्या स्वरूपाचा विचार या प्रकारचा आहे. म्हणजे त्या माऊलीच्या मनात दुसरा विचारच नाही. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, ती त्यात स्वतःचा सुद्धा विचार करत नाही. तिच्या मनात ध्यानात चालता बोलता सर्व काही करता ती फक्त एकाचीच काळजी घेत असते. तुका म्हणे माता वाहे कान्होल्याची चिंता, वाहे कान्होल्याची चिंता, वाहे कान्होल्याची म्हणे माता वाहे कान्होल्याची चिंता, कान्होल्याची चिंता वाहे माता
माऊल्याची चिंता वाहे तुका म्हणे, केवळ तोच विचार. जशी आई सर्व काळ बाळाचा विचार करते, तसे संत, तसे माऊली दादा आमचा सर्व काळ विचार करतात. उलट आपल्याच मनात उगाच कधी कधी भ्रम निर्माण होतो, माझ्यावर तर लक्ष आहे की नाही. पण संतांच्या सानिध्यात आलेल्यानं हे पक्क ध्यानात घ्यावं. जसं त्या लेकराला आई कधीच विसरत नाही, तसे संत आपल्या लेकरालाही कधीच विसरत नाही. प्राध्यापक के.व्ही. बेलसरेंनी एक गोष्ट सांगितली होती. मुंबईतले प्रसिद्ध तत्ववेत्ते प्रवचनकार, मालाडच्या श्रीकृष्ण बागमध्ये त्यांनी ज्ञानेश्वरीवर फार तर्कशुद्ध अशी प्रवचनं केली. त्यांनी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा एक दृष्टांत सांगितला. त्यांच्याकडे भाग्यनगरचा एक निवृत्त माणूस सेवेला आला होता. त्याचं नाव हुच्चूराव. भाग्यनगर म्हणजे त्याला लोक हैदराबाद म्हणतात. आता त्याचं नाव बदलायचं भाग्यनगराला कधी मिळतं मला माहित नाही. ते हुच्चूराव महाराजांच्या सेवेत असायचे. एक दिवस त्यांना महाराजांनी काही कामानिमित्ताने कोरेगावला पाठवलं तिकडचं, आणि तिकडून ते परत येत असताना थोडा उशीर झाला, विलंब झाला. रात्रीचे 10-10:30 वाजले. एकटेच. बरं, त्यांच्या कौटुंबिक संकटाची मालिका फार मोठी होती. त्यांचा मुलगा सून मरण पावली होती, पत्नी मरण पावली होती, कोणी राहिलं नव्हतं. आणि असे ते एकटेच महाराजांच्या सेवेत गोंदवल्याला आले होते. कोरेगावहून निघाले, उशीर झालेला. गोंदवल्याच्या आसपास आले. रात्रीचे 10-10:30 वाजले. आणि मनात असा एक सहज विचार आला, मी असा हा एकटा, ना मुलं ना सुना, ना मला पत्नी, ना माझ्या घरचं कोणी, मला माझं म्हणून असं म्हणणारं मला आता कोणीच नाही. 10-10:30 वाजत आले. मी जर माझ्या घरी असतो आणि माझं असं कोणीतरी असतं तर आज वाट पाहत असतं, दारात उभं राहिलं असतं. का उशीर झाला असा विचार, असा प्रश्न मला कोणीतरी विचारला असता. पण जाऊ दे, आपलं जगणंच दुर्दैवी आहे. आपण असे हे एकाकी उरलो, आपल्याला आपलं असं कोणी नाही, आपला विचार करणारं आपल्या आयुष्यात कोणी नाही. हा विचार करत करत हुच्चूराव थोरल्या राम मंदिराच्या दारात आले. आणि समोर जे दृश्य दिसलं ते थक्क करणारं होतं. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हातामध्ये जपमाळ घेऊन, उंचीपुरी ती गौर मूर्ती दारामध्ये उभी राहिली आणि समोरून आलेल्या हुच्चूरावांना ओरडली, हुच्चूराव, इतका उशीर करतात कुठं? मी केव्हाचा इथे तुमची वाट पाहतो ना. महाराज माझी वाट पाहतात हे जेव्हा त्याला कळलं, त्या हुच्चूरावाच्या दोन्ही डोळ्यातून घळघळ 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 अश्रू वाहू लागले. श्रोते हो, संतांना तुम्ही एकदा प्रणाम केला असेल, संतांच्या दारात तुम्ही एकदा येऊन गेला असाल, संतांची एक कणाची जरी सेवा केली असेल तरी ते तुम्हाला कधीच विसरत नाहीत. काल आपण भागवत कथा प्रसंगात एक चर्चा केली. राजा परीक्षितीने सर्वसंग परित्याग केला होता. याला प्रबोधन कोणी करायचं? त्यावेळेला नारद मुनी शुकदेवांकडे गेले. म्हणे, चला, एक राजा सगळं सोडून एकांतात ध्यान जप करायला बसलाय. ते म्हणाला, बसलाय तर ठीक आहे ना. ते म्हणाला, असं करून झटकून चालणार नाही, हे तुम्ही केलं पाहिजे. मला काय करायचंय? काय करायचंय नाही, त्यांच्या आजोबांच्या पंक्तीत उष्ट तुम्ही जेवलेत, त्या उष्ट्या पदार्थासाठी, त्या उष्ट्याच्या शीतासाठी महाराज चालत आले, मंद मंद पदन्यास करत शुकदेवजी महाराज. आणि राजाला 7 दिवस निवांतपणे श्रीमद भागवताची कथा श्रवण करविली. त्या घटनेने मराठीला एक वाक्य दिलं, ज्याचं खावं शीत त्याचं करावं हित. विठ्ठला, परीक्षिती नावाच्या लेकुराचं हित शुकदेव नावाची माऊली चित्तात वाहते की नाही सांगा. मग जसं आई लेकराच्या भल्याचा कल्याणाचा विचार करते, तसे संत देखील जीवाच्या कल्याणाचा विचार करतात. पण का हो, तुम्ही समग्र अभंगामध्ये या संत जनांना आईची उपमा दिली. प्रपंचातल्या प्रेमात तिचा अधिकार फार मोठा आहे. किंबहुना धनुर्धरा
जो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा कितुला पा. पण तुम्ही जर उपमा देत असाल तर उपमा अलंकाराचा नियम आहे की उपमेय आणि उपमान याच्यात साम्य असलं पाहिजे, तरच उपमा बरा, नाही तर तो पारियाचा रवा होईल. विठ्ठला मला तुम्हाला अधिक यत्न करायला लावायचे नाही, परोपरीत अजिबात नाही. मला म्हणायचं काय, उपमा उपमेय उपमान साम्य असलं पाहिजे. तुम्ही संतांना, तुमच्या सद्गुरुनाथांना, तुम्ही माऊली दादांना माऊली म्हणता, आई म्हणता, काय साम्य आहे. महाराज, प्रपंचातली आई प्रपंचातल्या बाळाचं जे करते, परमार्थातली आई परमार्थातल्या बाळाचं ते सगळं पण करते. म्हणून जशी प्रपंचात ही लौकिकातली आई आहे, तसे संत परमार्थातली काय करते आई, विचारा आईला काय करते. तुमचा मुलगा करतो काय तसं आई करते काय, विचारा. नाही तर आई रिटायर होते. विठाला मी तुम्हाला सोपी यादी सांगतो. आई काय करते, आई काय करते, आई काय करते. जेव्हा संधी मिळेल तेव्हा बाळाचे सोहळे करते ती आई. जेव्हा संधी मिळेल तेव्हा बाळाचे लळे पुरवते ना ती आई. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बाळाला मांडीवर खेळवते ना ती आई. जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा बाळाला पाळण्यात झोका घालून निजवते ना ती आई. बाळाला ओवाळते ना ती आई. बाळाला खेळणी पुरवते ना ती आई. बाळाला स्तनपान करविते ना ती आई. बाळाला थोपटून गाऊन त्याला झोपवण्याचा प्रयत्न करते ना ती आई. जगातली सगळ्यात दुर्लभ खेळणी बाळाला आणून देते ना ती आई. विठ्ठला आई होण्याकरता एवढं सगळं असलं पाहिजे. तुम्ही संतांना आई म्हणता, ते असं काही करतात का. अहो, जन्म देण्यापासून सुरुवात आहे, जन्म द्यावा लागतो तेव्हा ती आई आहे. श्रोते हो, जशी आई आपल्याला लौकिक अर्थाने प्रसवते, तसं आध्यात्मिक अर्थाने गुरुमाऊली देखील आपल्याला प्रसवते. संन्यास धर्म घेतल्यानंतर आपल्या नावाच्या पुढे वडिलांचं नाव न लावता सद्गुरुनाथांचं नाव लावण्याची रीत आहे. मग गुरु वयाने लहान आहे आणि शिष्य जरी वयाने मोठा असला तरी जन्म कोणाला कुणी दिला हा तिथं वयाचा फरक पडत नाही. गुरुपुत्र नव्याने जन्म होतो, आपला कायाकल्प होतो, काया पालट होतो. कोण असते आई. बाळाचे जमेल तेव्हा सोहळे करते ना. आमची सद्गुरु माऊली देखील आमचे सोहळे करते. योग सुखाचे सोहळे सेवका तुझे नि स्नेहाळे, सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू. योग सुखाचा सोहळा देवाशी जोडल्याने होणार तेथ जे होय तया नाम सुख युंजती स योगा. हा योग म्हणजे 21 जून नव्हे. विठ्ठल 21 जूनला कार्यक्रम असतो सगळ्यांचा, योगा डे. ते पेपरात फोटो येतात, सगळी पुढारी मंडळी ती योगा करायला. आता त्यांच्या तब्येतीन तो योगा पाहिल्यावर असं वाटतं हा योगा योग डे असावा. योग सुख जे आहे त्या योग सुखाचा सोहळा आमच्या सद्गुरुनाथांनी आमच्याकरता दररोजचा करून ठेवला. पुढे
सोहम सिद्धीचे लळे पाळसी तू. सोहळा आणि लळा याच्यात फरक आहे. आईला मुलाचा करावासा वाटतो त्याला सोहळा म्हणतात, आणि बाळाला आपला व्हावासा वाटतो त्याला लळा म्हणतात. सगळं एकाच मापाने घेऊ नका. म्हणजे आईला वाटतं आपल्या बाळाला छान नटवावं, सजवावं. जसं आईला वाटतं ना, तसं संत नावाच्या आईला पण वाटतं. आणि अशा संतांनी सजवलेली कितीतरी महापुरुष मंडळी पाहायला मिळते. तुका म्हणे तुम्ही उदार कृपा, तुका म्हणे तुम्ही उदार कृपा, कसला शृंगार करतात, कसं सजवतात. मला प्रसाद द्यायला तिथं आमची ते वीर मामा आहेत, वीर मामा. त्यांना सेवा करता करता मध्येच वाटलं की माऊली दादांच्या त्या आठवणी सांगतात. त्यामुळं मी तुमचा वक्ता आहे, वीर मामाचा श्रोता आहे. विठ्ठला मला वाटतं तात्या तुम्ही इथं आमची जी सगळी व्यवस्था केली ना, त्याच्यातली सगळ्यात श्रीमंत व्यवस्था म्हणजे वीर मामा आम्हाला दिले. त्याचं कारण असं आहे महाराज, सद्गुरु सेवेमध्ये सद्गुरूशी एकरूप झालेली, सद्गुरूला समर्पित असलेली माणसं पुस्तकात वाचून कळत नाही आणि व्याख्या ऐकून समजत नाही. ती माणसं लाईव्ह बघावी लागतात, लाईव्ह बघावी लागतात. ते म्हणाले हजारो लोक कीर्तनाला होती. मी गेलो कीर्तनाला गेलो. कीर्तन झाल्यावर माऊली दादांना मी प्रणाम केला. काय पाहिलं म्हणे त्यांनी, आणि माझा हात धरला. सांगितलं तू इकडे ये म्हणे, तू इकडे ये. हे पहिलं वाक्य मी अजूनपर्यंत धरून ठेवलंय आणि आज माझ्या जीवनाचं सोनं झालं. हे बोलेपर्यंत त्यांच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू वाहत. श्रोते सोपं सांगू, माऊली दादांनी त्यांचा हात धरला, त्यांना जवळ ठेवलं, त्यांचा प्रपंच सोन्याचा केला, त्यांचा परमार्थ सोन्याचा केला, सगळं आहे. पण हे सांगताना त्यांच्या डोळ्यातून जे अश्रू घरकन आले ना, हा सद्गुरुनाथाने केलेला शृंगार आहे. कारण नेत्रातल्या अश्रूशिवाय भक्तीचा शृंगार पूर्ण होऊ शकत नाही. आम्ही कोरडे शुष्क निघालोय, भजन आमचं कामच नाही. एका तत्ववेत्याचं एक वाक्य आहे, भक्ति केवल उसका काम है जिसका हृदय प्रेम से और आंखें आंसुओं से भरी हो. मोरारी बापूने एक वाक्य सांगितलं होतं, अगर माला जपते जपते आंख में से आंसू आए तो समझो संदेशा पहुंच चुका है, गुरु की कृपा हो चुकी है. विठ्ठला त्यांना आपला करावासा वाटतो तो सोहळा, आणि आपला आपला व्हावासा वाटतो तो लळा. लहान मुलालाही चांगले चांगले कपडे घालते ना, तो सोहळा. पण त्या 2 महिन्याच्या तान्या पोराला विचारला, तुला आवडणारा युनिफॉर्म कोणता? 2 महिन्याच्या बाळाला कोणता युनिफॉर्म आवडतो सांगाल जरा? 2027 नाशिक. विठ्ठला तो म्हणतो हे सगळे फेकून द्या, मला मोकळं ठेवा. याला म्हणतात लळा. श्रोते खरं सांगू, आपल्याला जेव्हा भजन घडतं, आपल्याला जेव्हा ध्यान घडतं, होईल ते जय विठ्ठल होईपर्यंत, जेव्हा आपल्याला स्मरण घडतं, आपल्याला चिंतन घडतं, समजायचं माऊली दादा आमचा सोहळा करतायत, आमच्याकडून सेवा घडते, आम्हाला नामस्मरण घडतं, हा माऊली दादा आमचा सोहळा करतायत. आणि आपल्याला आपल्या संसारातलं काहीतरी मिळतं ना, समजायचं माऊली दादा आमचा लळा पुरवत आहेत, आमचा लळा पुरवत आहेत. कधी कधी एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात अशी असते जी फार महत्वाची नसते, पण तरी आपण अडून बसलेले असतो. अडून हे पाहिजेच, माऊली सांगतायत इतकं गरजे नाही, नाही माऊली पाहिजेच. माऊली म्हणतात होऊन जाऊ द्या, या योजनेत त्याचाही लाभ होऊ द्या. गरजेची नसलेली वस्तू सुद्धा, महत्वाची नसलेली वस्तू मिळते, लळा आहे. सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू. काय करते ती आई? आई बाळाला मांडीवर खेळवते. खेड्यामध्ये बाळाच्या आंघोळीची फार मजा असते. असा पाठ घेते ती आई बसायला, पाय दोन्ही पुढे सरकवते आणि मांडीवर बाळाला असं पालथं घालते, त्याच्या पाठीवर हात ठेवते आणि त्याच्यावर गरम पाणी ओतते. याला शाही स्नान म्हणा.
मुंबईत कसली शाहीन कसलं स्नान, ते असं छोटा बाथ टब असतो, गमेलच ते, पण जास्त पैसे दिल्यामुळे बाथ टब म्हणावं. विठ्ठला एक दोनदा पडतं त्याचं नाकच चोनतं, असं वाटतं रोलर फिरलाय. ती आई बाळाला मांडीवर खेळवते. आमची आई पण आम्हाला मांडीवर खेळवते. आधार शक्तीच्या अंकी वाढविसी कौतुकी, हृदयाकाश पल्लकी परिये देसी निज. काय श्रीमंती आहे आमची, कशी माऊली आहे आमची, सांगा ना. आधार शक्तीच्या अंकी. आधार म्हणजे आपलं हा जो बॅकबोन आहे ना, बॅकबोन पाठ, या बॅकबोन मध्ये षडचक्र आहेत, त्याला 6 व्हील्स म्हणतात. जेव्हा आपण पाठीचा कणा ताठ करून बसतो तेव्हा ती षडचक्र सक्रिय होतात. म्हणून कोणतीही उपासना आणि साधना जर करायची असेल तर पाठीचा कणा अगदी ताठ करून बसायचं असतं. असं बोलेपर्यंत बरेच बदलले. विठ्ठला नाही तर आपली कीर्तनात 84 आसनं होतात, त्याचा तोटाच नाही. पोरं अभ्यास कसा करतात, शीर्षासनात डोकं खाली पाय वर, पाठीचा कणा ताठ राहिला पाहिजे. मला एकाने विचारले ह्याच्यासाठी काय करायचं, म्हटलं ग्रामपंचायतीत मतदान करताना पैसे घ्यायचे नाही, पाठीचा कणा ताठ राहतो. विठ्ठला मतदानाचे पैसे आपण घ्यायचे आणि भ्रष्टाचारावर भाषण करायचे, कसं काय जमायचं? असं कुठं होत असतं काय? मी एकदा पेपरात बातमी वाचली, कुर्डुवाडीत व्यसनमुक्ती अधिकाऱ्याचा अति दारू पिण्याने मृत्यू. राहू द्या, नंतर बघू. विठ्ठला कुर्डुवाडीत मेला कोण? व्यसनमुक्ती अधिकारी. कशाने मेला? जास्त दारू पिण्याने. मतदानाचे पैसे घेऊन भ्रष्टाचारावर भाषण करणं असं आहे. तो पाठीचा कणा ताठ राहिला पाहिजे. त्याच्यात षडचक्र आहे, त्याच्यात सगळ्यात खालचं जे आहे ना ते मूलाधार चक्र आहे. महाराज, त्या आधार चक्रामध्ये जी शक्ती वास करते ती कुंडलिनी जगदंबा आहे. आणि तिच्या मांडीवर हा साधक लहानाचा मोठा होतो किंवा वाढतो, खेळतो. आता तिच्या मांडीवर खेळणं कोणाचं एक खेळ नाही येतो. 6वा अध्याय पहावा, किती तयारी सांगितली ज्ञानोबरायांनी. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मना. मी आणखी विस्ताराने सांगितलं असतं, पण घड्याळात घड्याळाची वेळ झाली आहे. विठ्ठला राहू द्या, 10-10. मग त्याला इतकी उपासना करावी लागते, साधना करावी लागते. मग तो टाचेचा भाग, गुदद्वार आणि इंद्रियाच्या मधल्या शिवणीत दाब द्यावा टाचेनं. मग जो आपण खालच्या बाजूला आहे तो वरच्या बाजूला वळतो. पुढे काय काय प्रक्रिया घडतात. अनंत दिवसाची उपवाशी निजलेली ती नागाचे पिले कुंकुमे नाहले अशी ती जागी होते. त्याच्या शरीरातल्या सगळ्या रसाचं, सप्तधातू सप्तरसाचं सेवन करत करत निघते. तो साधक भीतीने सगळं सोडून देण्याची पण भीती असते. एवढं सगळं केल्यावर कुठंतरी तिची कृपा होते. मग ती गुरळा टाकते, साधकाचं जीवन बदलतं. काय होतं? ऐके देव होय सोनियाचे, वरी लागवई वायूचे, जे आप आणि पृथ्वीचे अंश नाही. तो साधक छान दिसू लागतो बिना मेकअपचा. विठ्ठला म्हणजे त्या मूलाधार चक्रातल्या शक्तीच्या मांडीवर खेळायला एवढ्या भानगडी आहेत. ती कुंडलिनी प्रसन्न करून घ्यायला फार कष्ट आहेत. आता बाजारात 100 रुपयात मिळते. विठ्ठला आमच्याकडे कुंडलिनी जागी बाजारात काहीही मिळतं. बाजारात जाऊन बेजार होऊ नये. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या कुंडलिनीचं वर्णन करताना असं केलंय, आधार शक्तीची अंकी. अंक म्हणजे मांडी. ती गुरुमाऊली त्या लेकराला मांडीवर खेळवते, मांडीवर वाढवते. कोणाच्या? आधार शक्तीच्या. आधार शक्ती म्हणजे कुंडलिनी. आणि कुंडलिनीच्या मांडीवर खेळवणं म्हणजे काय? मांडीवर म्हणजे काय? आमच्या कोकणात मांडीवर हा शब्द दत्तक घेणे या अर्थाचा आहे. काय केलंय त्याने? मांडीवर घेतलंय. मुंबईत घर मिळवण्याचे 2च मार्ग आहेत. एक तर पगार भरपूर पाहिजे,
नाही तर ज्याचं घर आहे त्यांनी मांडीवर घेतलं पाहिजे, म्हणजे दत्तक घेतलं पाहिजे. दत्तक घेण्याने आयतं मिळतं ना. आम्ही रस्त्याने चाललो होतो, एका ट्रॅक्टरवाल्याने, ट्रॅक्टर टेम्पोवाला होता, छान वाक्य लिहिलं होतं. मला त्याला अडवावंसं वाटलं. मी त्याच्यापेक्षा माझा टेम्पो वाढवला आणि त्याला अडवलं. त्या टेम्पोला त्याला विचारलं, तुझ्यासाठी एक प्रश्न आहे माझा. म्हणजे कोणता? तू त्या टेम्पोच्या मागं लिहिलंय चुलत काकाची पुण्याई, हे काय? आईची पुण्याई, वडिलांची पुण्याई समजू शकतो, चुलत काकाची पुण्याई काय प्रकार आहे? त्यानंतर त्याचं महाराज असं झालं, आमच्या चुलत काकाला पोरबाळ नव्हतं. म्हटलं मग? त्याने मला दत्तक घेतलं. म्हटले मग? मी हायवेचा एक तुकडा विकला आणि त्याचा हा टेम्पो घेतला. चुलत काकाची पुण्याई. जेव्हा कुणीतरी आपल्याला दत्तक घेतो तेव्हा त्या संपत्तीचा मालक होण्यासाठी कष्ट करावे लागत नाही. योग्यांना आधार शक्ती प्राप्त करायला कष्ट करावे लागतात. आम्ही जर माऊली दादांची लेकरं आहोत, आम्हाला ती मांडीवर घेते म्हणजे दत्तक घेते. आधार शक्तीची अंकी काय काय करते ती आई? 17 स्तन्य देसी, अनाहताचा हल्लरोगासी, समाधी बोधे निजविसी बुझावणी. आमच्या आईनं आमच्या करता अनाहताचा हल्लर गायलाय, ज्या हल्लराने आम्हाला समाधीचा बोध प्राप्त झाला, जिने 17 स्तन्य आम्हाला पाजलं, म्हणून आम्ही संतान आई म्हटलं. चुकलं कुठे? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ज्या माऊलीच्या मनात नेहमी आमच्या कल्याणाचा विचार आहे, आमच्या भल्याचा विचार आहे. हे बघा, हित शब्दाचा विचार आला की 2 गोष्टी असतात. कोणत्या 2 गोष्टी? एक, हित म्हटल्यानंतर तुम्हाला मृदू पण असलं पाहिजे आणि कठोरही असलं पाहिजे. हितात मृदू कुठं लागतो? त्याच्याशी प्रत्यक्ष व्यवहार करताना. आणि कठोर कुठं असावं लागतं? त्याच्या बाबतीत निर्णय घेताना. म्हणून संतांना तुम्ही संत माय बाप म्हटलंय. जरा सोपं बोलू. चाकरवाडीला आल्यानंतर आपण माऊलींना काय संबोधन वापरतो? माऊली दादा. हे माऊली आणि दादा म्हणजे काय? आमच्या कल्याणाकरता आमच्यावर माऊली प्रेम करतात म्हणजे माऊली आहेत, आणि काही जागा भूमिका आम्हाला स्पष्टपणे सांगतात म्हणजे दादा आहेत. विठ्ठला हित सांगणाऱ्या माणसाच्या मनात प्रेमही असलं पाहिजे आणि प्रसंगी कठोरपणा पण असला पाहिजे. गुरु जर शिष्याशी गोडगोडच बोलत राहिला तर शिष्य मोठा नाही होणार. तुम्हाला सांगतो कराळे बाबा, आमच्या गुरुजीने आम्हाला एवढं शब्दांनी झोडपलेलं आहे वेळोवेळा. मला तर एकदा ते सरळ म्हणाले, खरे तुम्ही कीर्तन करायला जाता म्हणजे लोकांना आनंद द्यायला जाता ना? मग लोकांना आनंद द्यायला जाता, तुमच्याकडे आहे का नाही बघून जात जा. विठ्ठला असं बोलावंही लागतं. मी तुम्हाला अगदी सोपं सांगतो. अजून तुम्ही मडकं पाहिले? मडकं पाहिले? अहो सांगा ना. अहो लागतं की नाही? नाही आयुष्यभर लागलं तरी. काल्याच्या कीर्तनाला लागतं. तुम्ही फार पुढे गेले का? कोरोनापासून माणसं घाबरू लागली. विठ्ठला त्या कुंभार आळीमध्ये ते कुंभार दादा मडकं घडवतात ना, तर त्यांचा एक हात दिसतो आणि दुसरा दिसतच नाही. तो हात दिसतो ज्याच्यात थोपट नाही, आणि तो हात दिसत नाही जो आत आहे. हात आहे पण आत आहे. यातला कोणता असावा आणि कोणता नसावा? आतला हात नसला तर मडकं कोलमडतं, आणि बाहेरचा हात नसला तर ते ओबड धोबड राहतं. श्रोते हो, आपल्या परमार्थाचं मडकं कोलमडू नये म्हणून माऊली, आणि ओबड धोबड राहू नये म्हणून दादा. विठ्ठला अजून सोपं सांगतो. गोड गोड बोलल्यावर बरं वाटतं, पण जर सत्य सांगायला गेलो तर लोक म्हणतात खरं बोललं तर. गुरु जर गोड गोडच बोलू लागला तर शिष्याचं कसं व्हायचं? आणि गुरु जर कठोर बोलला तर शिष्य कुठं थांबतो? तो 6 महिन्यात म्हणतो आमच्या महाराजांना काही समजत नाही. मला एक जण म्हणलं आमच्या गुरुला काहीच समजत नाही. मी म्हटलं खरंच तुझ्या गुरुला काहीच समजत नाही. तो कसं काय? पण तुझ्या गुरुला जर समजत असतं तर असा बेईमान शिष्य घेतलाच नसता. विठ्ठला जो अनुग्रह झाल्यावर म्हणतो 6 महिन्यात माझ्या गुरुला काहीच समजत नाही.
कठोर बोलल्यावर स्पष्ट बोलल्यावर रुसतात, माणसं रागावतात, पण तो रागावण्याचा भाग सोसून देखील ते आमच्या भल्याचा विचार करतात. त्याचं कारण ही कळवळ्याची जात निराळी आहे, दुसरं लाभाची आशा नाही म्हणून हीच सांगू शकतात. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती. हा सगळा व्यवहार पार पाडताना जे जे काही चुकेल बरोबर असेल ते सगळं ते अंगावर घेतात. पोटी भार वाही त्याचे सर्वस्वही साही. कारण काम क्रोध लोभ निरनिराळे दुर्गुण निरनिराळे दुर्विचार घेऊन आपण संतांजवळ आलेलो असतो. त्यांनी बोलावताना आपल्याला तसेच बोलावलेत. खट नट यावे आपले नट किती ढिले आहेत ते त्यांनाच माहिती. खट नट यावे म्हणजे लोक किती उद्योग करणारे असतात. राम महाराज नाशिकला एक फक्कड साधू होते, दामोदर महाराज खेडगावकर, फार तापट होते ते एक वाक्य बोलायचे, संडासात बसा पण संसारिकात बसू नका. इतकं कठीण राहतं म्हणे त्यांचं जीवन. तुम्ही त्यांना सुधारायला जाल तर ते तुम्हाला बिघडवून ठेवतील की काय, अशी परिस्थिती असते. पण हे सगळं ते सहन करतात, हे सगळं ते सोसतात. आपल्यात थांबणं म्हणजे सगळ्यात कठीण आहे. ते हिमालयात जाऊन गुहेत ध्यान लावणं सोपं आहे, पण सगळ्यांना भजन मार्गाला लावणं माऊली दादांचं हे पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. जो जो जसा जसा आला असेल ज्या ज्या रीतीचा. आणि संतांच्या दारी येणारी माणसं कशी असतात सांगू तुम्हाला.
सगळ्यांनी रिजेक्ट केलेला माल संतांच्या दारात येतो. आणि सोपं बोलू, रिजेक्ट मालाला वेलकम करतो त्याला संत म्हणतात. सगळं जग चॉईसने निवडून नेतं, उरलेलं म्हणतात ते येऊ द्या. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. अरे आम्ही सद्गुणी असतो तर कोणी स्वागत केलं असतं. आमच्यात कोणकोणती अवगुण आहेत आणि त्या अवगुणाला दुर्लक्षित करून संत आम्हाला जवळ करतात. महाराज, म्हणून संतांचा प्रणाम हा देवाच्या प्रणामाच्या आधी आहे आपला. आपण सगळ्यात जास्त प्रेम संतांवर का करतो सांगू आपल्याला? बाकीचे लोक आधी सुधार करतात आणि मग स्वीकार करतात. माऊली दादा आधी आमचा स्वीकार करतात, सुधार नंतर आपोआप होतो. एकच सांगतो आणि थांबतो. बाळाच्या नाकाला कधी कधी श्लेष्मा येतो. श्लेष्मा कळला? मी मुंबईत एका कीर्तनात श्लेष्मा सांगितल्यावर एक आई आली म्हणाली, मला स्पेलिंग लिहून द्या. खूप चांगलं नाव आहे, पोरीचं ठेवू. श्लेष्मा? अरे म्हटलं श्लेष्मा म्हणजे शंभूड. पण सध्या नाव ठेवायची अशी पद्धत आली आहे, ते नाव ठेवलंय का नावं ठेवलीत हे कळतच नाही. वा, अर्धी मम्मी ना अर्धा पप्पा, असा टप्पा. कधी कधी ते मौज होते. आई अश्विनी बाप सलील. विठ्ठला बाळाच्या नाकाला श्लेष्मा आला. आता हे पूर्वी होतं, आता नाही. आता पोरांच्या नाकाला शेंबूड येतच नाही, ते अप टू डेट असतात. शेंबूड म्हटल्यावर आपलं बालपण आठवा. कहा गये वो दिन. नागपूरचे दोन्ही कालवे भरभरून व्हायचे. उजवा कालवा, गालावर सिंचन क्षेत्र, ढमाच्या ढमा पीओपी. त्या बाळाच्या नाकाला शेंबूड. समोर मम्मी आणि पप्पा दोघं. पोरग मम्मीकडे जाईल का पप्पाकडे? आईकडे जाईल का बाबांकडे? आईकडे. का? पप्पा शेंबूड पुसणार नाही. पप्पानी शेंबूड पुसलं नाही तर लोक पप्पाला पुसतील ना, तुमचं आहे ना. मग जर पप्पा पण शेंबूड पुसणार आहे, मम्मी पण शेंबूड पुसणार आहे, तर पोरग पप्पा रिजेक्ट करतं, सिलेक्ट मम्मी का करतं? कारण दोघांच्या व्यवहारात भेद आहे. कोणता? पप्पा शेंबूड पुसतो मग कडेवर घेतो. आई पहिल्यांदा कडेवर घेते मग शेंबूड पुसते. माऊली दादांच्या दरबारात आधी स्वीकार आहे, नंतर सुधार आहे. म्हणून हा वेगळा आणि आगळा असा दरबार आहे. मग जे आपला हिताचा विचार त्यांच्या चित्तात वाहतात, ज्यांचा कळवळा निर्लोभ आहे, आमचा समग्र स्वीकार करून आमच्यासाठी सोसून आम्हाला जे सांभाळतात, असे संत सोडून आपला भार दुसऱ्या कोणावर टाकण्यात कोणता शहाणपणा आहे?